आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. देवा, माझी रिया जिथे कुठे असेल तिला सुखरूप ठेव. माझं सगळ्यात लहान बाळ आहे ते, तिची काळजी घे देवा. आई, आई प्लीज तुम्ही असं रडू नका ना. हे बघा, आपल्या रियाला काहीच होणार नाहीये. सर गेलेत ना, ते घेऊन येतील रियाला. मागच्या जन्मी मी नक्की काहीतरी पाप केलंय म्हणून हे सगळं माझ्या वाट्याला येतंय. आधी माझ्या देवाच्या जीवाची काळजी लागून राहिली होती मला, आता माझी रिया. देवा देवा, माझ्याकडून काही चूक होत असेल ना तर त्याची शिक्षा मला दे, माझ्या मुलांना नको. नाही आई, तुमच्याकडून काहीच चूक झालेली नाहीये. हे बघा, माझ्यावर विश्वास ठेवा. आपली रिया सुखरूप घरी येईल. तुम्ही प्लीज रडू नका ना. तूच सांग ना सई, काय चूक आहे ग माझ्या रियाची? माझ्या रियाने कोणाचं काय बिघडवलंय? या बिझनेसची तिचा काय संबंध? त्या एबीने माझ्या मुलीला का ओढलं या सगळ्यात? तो माणूस नेहमी आमच्याशी असाच वागत आलाय. नेहमी आमची दुखरी नस धरतो आणि आम्हाला त्रास देतो. देव त्याचं कधी भलं करणार नाही, कधीच नाही. आई प्लीज शांत व्हा. हॅलो. हाँ बोल सई बेटा. काका, मला एका प्रश्नाचं खरं खरं उत्तर द्या. तुम्ही मला खरंच तुमची मुलगी मानता? तुला काही शंका आहे का? मग मला सांगा, कोणता बाप आपल्या मुलीशी असं वागतो? माझ्यासमोर खूप वेगळं चित्र आहे तुमचं. रिस्पेक्ट करते मी तुमचा. आतापर्यंत एवढा जीव लावलाय तुम्ही, मला मुलीप्रमाणे जपलंय, माझी मदत केली, आणि मग आता का असं वागताय तुम्ही? हे बघ सई, तू तुझ्या अनंत काकांना ओळखतेस, एबीला नाही, म्हणून तुला ते तसं वाटतंय. काका, पण ह्या सगळ्यामध्ये रियाची काय चूक आहे? तिला का भोगायला लावताय तुम्ही? मी रिक्वेस्ट करते तुम्हाला, प्लीज तिला सोडून द्या. माझ्या घरातले पण खूप टेन्शन मध्ये, नाही सहन होते त्यांना हे सगळं. मला खूप काळजी वाटते त्याची. प्लीज. हे बघा, तुम्ही जर खरंच मला तुमची मुलगी मानत असाल ना, तर तुम्ही रियाला सोडून द्या. सई, मी तुला माझी मुलगी मानतो म्हणून तुला एक सल्ला देतो. त्या सगळ्यापासून तू लांब राहा. या सगळ्याशी तुझा काहीही संबंध नाही. या बिझनेस स्ट्रॅटेजीज आहे. नाही काका, हा बिझनेस नाहीये. मी तेच तर सांगते तुम्हाला. रियाचा या टेंडरशी काहीही संबंध नाहीये.
चुकीच्या पद्धतीने बिझनेस करताय तुम्ही. फक्त हे टेंडर मिळावं म्हणून तुम्ही रियाचा वापर करून घेताय आणि हे खूप चुकीचं आहे. काका प्लीज, मी विनंती करते तुम्हाला, रिक्वेस्ट करते अगदी मनापासून, प्लीज तुम्ही रियाला सोडून द्या प्लीज. हे बघ, काय योग्य आणि काय अयोग्य हे मला चांगलंच कळतंय. सई, तू या सगळ्याचा स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. आणि बिझनेस कसा करायचा ना हे कोणी शिकवायची मला गरज नाही आहे. कारण एव्हरीथिंग इज फेअर इन लव, वॉर अँड बिझनेस. टेक केअर. बाय बेटा. काका बघा, सोडा मला, सोडा सोडा. या बाबा, बाबा या तू या तू पप्पा, पाणी 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 पाणी. या 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 उठ. रिया, रिया अगं जागी हो. रिया, या कम ऑन. रिया, पिक अप, पिक अप. रिया, यू ओके? या उठ 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 उठ. रिया, रिया यू ओके? आर यू ओके बाबा? हा हा बघ बाबा, आम्ही आलोय. हा सगळं ठीक आहे, सगळं ठीक आहे, सगळं ठीक आहे, सगळं ठीक आहे, सगळं ठीक आहे. सी बाबा पण आलेत. हा हा काम डाऊन, काम डाऊन, काम डाऊन. रडू नको, रडू नको, रडू नकोस. तू ठीक आहेस ना? हा तू ठीक आहेस ना? चल चल रे, सावकाश. मी गाडी काढतो. हो हो लगेच. बाबा 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 बाबा. व्हॉट अ ग्रेट कोइन्सिडन्स. हा काय ना, माझी विल पॉवर इतकी स्ट्रॉंग आहे ना की जे माझ्या मनात असतं ना ते क्षणार्धात माझ्या डोळ्यासमोर येतं. अरे निवाश,
अरे मी आता तुझाच विचार करत होतो आणि तू अगदी समोर आलास. अरे मी इथे साईट व्हिजिटसाठी आलो होतो, पण इथे आरडाओरडा ऐकायला आला म्हणून इथे आलो. पण हे काय, तुम्ही असे दमलेले आणि घाबरलेले का? मला बघून घाबरलात का? हा, माझ्या बहिणीला हात लावायची हिंमत कशी केली तुम्ही? हा, मी हात लावला? मी हात लावला? ही तुझी बहीण आहे ना, ती मला माझ्या मुलीसारखी आहे. मग असं असताना मी तिच्यावर असं वेडवाकडं वागेन? रिया, काय बोलतोय हा तुझा भाऊ? त्या दिवशीच्या बर्थडे पार्टीमध्ये मी तुला पाहिलं, तिथून आज भेटतोय मी तुला. दरम्यानच्या काळामध्ये आपण भेटलो आहे का? नाही ना. मग सांग ना तुझ्या भावाला. ड्रामा नाही करायचा. त्यामुळे ड्रामा नाही करायचा. तुम्हाला आता चांगलाच ओळखले. देवांश, अरे मी तुझ्या वडिलांच्या वयाचा आहे, तुझ्या बाबाचा मित्र आहे मी. अरे शरद, वडीलधाऱ्या माणसांबरोबर असं बोलायचं, असं वागायचं, हे संस्कार शिकवलेत का रे? करायच्या गोष्टी तुम्ही नका करू माझ्याबरोबर. माझ्या बहिणीला घाबरवली, तिला किडनॅप केलं, यात तुमचे संस्कार? हा तुमचा बिझनेस? असा मिळणार आहेत का तुम्ही तो कॉन्ट्रॅक्ट? यू नो व्हॉट, ते म्हणतात ना, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. मला ना सिरियसली असं वाटलं होतं की तुम्ही खूप इंटेलिजंट, खूप स्मार्ट बिझनेसमॅन आहात. पण ना, आयुष्यात पहिल्यांदा माझ्या रायव्हलची भीती वाटत होती मला. आता जो काय फालतूपणा केलाय ना तुम्ही, त्यावरनं कळतंय की तुम्ही किती कच्चे बिझनेसमॅन आहात. काय ना, कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला मिळेल याचा कॉन्फिडन्सच तुम्हाला नाही, म्हणून असले फालतू खेळ खेळायला लागतात तुम्हाला. यु नो व्हॉट देवांश, माझा सुद्धा एक गैरसमज झाला होता, पण तो आता दूर झाला. नाही, मला वाटलं होतं की तू तुझ्या बाबांपेक्षा खूप हुशार आहेस, स्मार्ट आहेस. आय वॉज व्हेरी रॉंग. हा तुझा बाबा आहे ना, त्या काळी बरं का, त्याच्या सो कॉल्ड बुरसटलेल्या विचारांना असा चिकटून होता. झालं काय? बिझनेसमध्ये मागे पडला. त्याने ती संधी चुकवली होती आणि मला वाटतं तूही ती संधी चुकवशील. तुला एक वडिलकीच्या नात्यानं सल्ला देतो. एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह, वॉर अँड बिझनेस. एबी, तू ज्याला बिझनेस बिझनेस म्हणतोस ना, तो बिझनेस नव्हता, ती एक फसवणूक होती, फसवणूक. अरे मी मित्र म्हणून तुझ्यावरती विश्वास टाकला आणि तू माझा विश्वासघात केलास. सईचा काका बनून तू जेव्हा पार्टीला आलास ना, तेव्हा मला वाटलं की तू आता बदललास, कारण माणसं बदलतात. अरे हो, तू कुठे माणूस आहेस? तू आधी होतास ना, त्याच्यापेक्षा जास्त नीच झालेला आहेस. एका साध्या टेंडरसाठी तू माझ्या मुलीच्या जीवाशी खेळलास. अरे कुठे फेडशील हे पाप? बाबा, थोडं प्लीज शांत व्हा, प्लीज. मला माझ्या मुलाचा अभिमान आहे.
कारण तो कधीच कधीच तुझ्यासारखा वागणार नाही आणि त्याच्या तत्वांसाठी तो कधीही मागे पुढे बघ. बाबा तुम्ही शांत व्हा प्लीज. तुम्ही का पॅनिक होताय? तुम्हाला त्रास होईल. प्लीज प्लीज शांत व्हा प्लीज. अरे शरद, तुझ्या मुलाचं ऐक जरा. अरे कशाला एवढा त्रास करून घेतोय? या नाहक बडबडीने ना काही निष्पन्न होणार नाही, कारण ते टेंडर मलाच मिळणार आहे. आणि देवांश, अजूनही वेळ गेली नाही आहे त्या टेंडरमधून माघार घ्यायची, बरं का? माघार मैं फुट. आता तर हा टेंडर मी मिळवूनच दाखवून. आणि एक गोष्ट, इथून पुढे या सगळ्यात माझ्या फॅमिलीला इन्व्हॉल्व केलं, माझ्या इतके कोणी वाईट नसेल. बाबा रिया, चला. क्या बघतो तुला हे टेंडर कसं मिळतंय ते बघतोच मी आता. आई प्लीज तुम्ही शांत व्हा ना. सर म्हणालेत की नाही ते रियाला शोधून काढतील म्हणून. त्यांनी शब्द दिला ना तुम्हाला, त्यांच्यावर विश्वास ठेवा ना. रियाला काहीच होणार नाही, सुखरूप असणार आहे ती. पण तुम्ही प्लीज रडू नका आई. सई, या अंजलीच्या ऐवजी तूच का नाही गेली ग फिल्म लाईन मध्ये? खूप सक्सेसफुल झाली असतीस तू. ऍक्टिंग छान जमते तुला. मॅडम, मी ऍक्टिंग करते असं वाटतं तुम्हाला? अहो रिया माझ्या बहिणीसारखी आहे. नात्याने ती माझी नणंद जरी असली ना तरी मैत्रीण आहे ती माझी. आणि आपल्या कुटुंबियांना जशी तिची काळजी आहे ना तशी मला सुद्धा आहे. हो, तुला रियाची खरंच काळजी असती ना तर तिला हे असं ट्रॅप मध्ये अडकवली नसतंस तू. ट्रॅप? मॅम काय बोलताय तुम्ही? मी का करेन असं? तुम्ही का करशील, यामागे तुझा काय हेतू आहे हे सगळं मला माहित नाही, पण तुला काय अचीव करायचंय हे मला नक्कीच कळलंय. अचीव करायचंय म्हणजे नक्की काय म्हणायचंय तुम्हाला? मी काय हेतूने हे सगळं करते असं तुम्हाला वाटतंय? जागीरदारांना बर्बाद करणं, देवांचं लाईफ स्पॉइल करणं हा तुझा हेतू आहे. मॅडम प्लीज असं काही बोलू नका. माझ्या मनात सुद्धा असं कधी विचार येत नाही. माझ्याच कुटुंबियांच्या बाबतीत मी असा चुकीचा विचार का करेन? हीच तर तुझी स्मार्ट मूव्ह होती. घरच्या सगळ्यांना घोळ्यात घ्यायचं म्हणजे तुझा नेमका प्लॅन जो आहे ना तो तुला सक्सेसफुल करता येईल. ताई बास करा ना, बास करा, आता नका बोलू हे सगळं.
आपण इथे सगळे रियाच्या काळजीत आहोत की नाही. आता या क्षणी फक्त आपण देवाला प्रार्थना करूया की रिया या घरात सुखरूप परत येऊ दे. पण वहिनी, रिया जी गायब झालीये त्यामागे सुद्धा हीच कारणीभूत आहे. ही आणि हिचा तो AB काका या दोघांनी मिळून हा प्लॅन केलाय. मॅडम, मी हात जोडते तुमच्या पुढे. प्लीज हे असले आरोप नका लावू माझ्यावर. मी काही आरोप वगैरे करत नाही. जे मी बोलते ना ते अगदी तसंच असेल याची गॅरंटी आहे मला. तुम्हाला गैरसमज होतोय. रिया, रिया आलीस बाळा तू. कशी आहे तू रिया? रिया, आर यू ऑलराइट? बरीच ना बाळा, तुला काही झालं नाही ना? काही झालं नाही ना बाळा? तू घरात नव्हते ना, जीवन जीव नव्हता का आमचा? तुला बघून आता धीर वाटत. काही त्रास नाही ना झाला? हं, काही झालं नाही ना? बोल ना रिया. वहिनी, वहिनी थांब. अगं तिला बघ जरा, तीच किती घाबरलीये. तिला जरा रिलॅक्स होऊ दे आधी. अंजली, पटकन पाणी आण रियासाठी. रिया ये बस आधी. ये रिया बस. सर, हाताला किती लागलंय तुमच्या? थांब. तू देवांच्या आयुष्यात त्याचा जीव वाचवायला आलीस की जीव धोक्यात घालायला आलीस ग? मी काय करतेस? आता हे जे काही घडतंय ना त्या सगळ्याला जबाबदार तू आहेस. देवांश आणि रियाची आता जी काही अवस्था झाली आहे त्याला तू कारणीभूत आहेस. देवांशच्या आयुष्याला लागलेलं ग्रहण आहेस तू. ग्रहण. लांब राहायचा त्याच्यापासून. देवांश चल, मी तुला ड्रेसिंग करून देते. उठ. देवांश, खूप लागले का बाळा? किती लागले? जानू 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 फार काही नाहीये. नॉर्मल मुक्काम आहे. डोंट वरी, होईल ग बरा. तू रियाची काळजी घ्या प्लीज.